आणि आभा कार्डमध्ये तुमचाही गोंधळ उडतोय का? चला तर मग तुमचा हा गोंधळ आपण आता दूर करूयात। तर मंडळी, आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड हे दोन्ही वेगवेगळे असून या दोन्ही योजनांचा हेतू वेगवेगळा आहे। आयुष्मान कार्ड हे 2018 मध्ये सुरू केलेली केंद्र सरकारची योजना आहे, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि बीपीएल कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा कवच मिळतं। तसेच या योजनेअंतर्गत देशभरातील मान्यताप्राप्त सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार देखील मिळतात। यात भरतीपूर्व 3 दिवस आणि भरतीनंतर 15 दिवसांचे खर्च आणि पूर्वीपासूनचे आजारही कव्हर होतात। तर आभा कार्ड हे 2021 मध्ये सुरू केलेलं डिजिटल हेल्थ अकाउंट कार्ड आहे। यामध्ये प्रत्येक नागरिकाला 14 अंकी युनिक हेल्थ आयडी दिला जातो, ज्यामध्ये वैद्यकीय इतिहास आणि आरोग्य नोंदी सुरक्षित राहतात। हे कार्ड डॉक्टरांना रिअल टाइम हेल्थ डेटा देऊन अचूक आणि प्रभावी उपचार करण्यास मदत करतं। या दोघांमधील महत्त्वाचा फरक म्हणजेच आयुष्मान कार्ड हे 5 लाखांपर्यंतचं आरोग्य विमा कवच देणारं संरक्षण कार्ड आहे आणि आभा कार्ड हे केवळ तुमची डिजिटल आरोग्य ओळख आणि वैद्यकीय नोंदी ठेवण्याचं साधन आहे। आभा कार्ड घेतल्यानं आयुष्मान योजनेचे आर्थिक लाभ आपोआप मिळत नाहीत, त्यासाठी स्वतंत्रपणे पात्रता आवश्यक आहे। तर मंडळी, तुमचा या दोन्ही कार्डमधला गोंधळ दूर झाला का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी लोकमत मनीला आत्ताच फॉलो करा।